सर्वांना नमस्कार. आज युवा दिन आणि खरं तर भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या दिनाला विशेष असं महत्त्व आहे. पण तो दिवस ज्यांच्या जयंतीनिमित्त, ज्यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो संपूर्ण देशभर, ते व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि या स्वामी विवेकानंदाची हा जयंती, त्यानिमित्त युवा दिन म्हणून पण हा दिवस साजरा केला जातो. म्हणून स्वामीजींच्या काही जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत. कारण तरुणांना सर्वात मोठी प्रेरणा देणारं या जगात सध्या तरी एक मोटिवेशनल व्यक्तिमत्व म्हणून आपण स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहतो. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक जण व्यक्तिमत्व विकासाच्या मुद्द्यावर कार्यशाळा घेत असतात, भाषणं करत असतात, व्याख्यानं करत असतात, लिखाण करत असतात. त्या सर्वांचा मूळ मुख्य आरंभबिंदू हा स्वामी विवेकानंद आहे. यावरून तुम्हाला स्वामी विवेकानंदाविषयी निश्चित लक्षात आलं असेल. त्यांच्या आयुष्यातल्या काही घटना आपण नक्कीच पाहूया. स्वामीजी खरं तर आयुष्यभर संन्याशी राहिले. खरं तर महाराष्ट्राला संन्याशी राहण्याचा एक इतिहास आहे. अनेक संन्यासी महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये स्वामी विवेकानंदाचं नाव अग्रभागी आहे. शिकागो येथे त्यांनी जे भाषण केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जी मूळ संस्कृती आहे, ही मूळ संस्कृती जगाच्या संपूर्ण विचारपीठावर आणण्याचं श्रेय हे स्वामी विवेकानंद यांना जातं. स्वामी विवेकानंद यांनी एकदा एक असा अनुभव आहे की त्यांची बुद्धी एवढी तल्लख होती की एकदा ते पोरबंदर येथे वास्तव्यात असताना, म्हणजे त्यांना संपूर्ण भारत जेव्हा समजून घ्यायचा होता, आजकालच्या लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या नाटकी नौटंकी राजकारणी लोकांनी स्वामी विवेकानंद समजून घेतला पाहिजे. कारण विवेकानंदाला असं वाटायचं की माझा भारत मला समजून घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा. म्हणून ते एका रूममध्ये बसून चिंतन करत नव्हते, एखाद्या बंगल्यात बसून चिंतन करत नव्हते, तर त्यांनी जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत त्या काळामध्ये पायी चालण्याचा विश्वविक्रम केला. कुठलेही साधनं नसताना, हे व्यक्तिमत्व कोणीही सोबत नसताना हा भारत देश समजून घ्यायला निघाले. आणि त्याच दौऱ्यामध्ये ते जेव्हा पोरबंदरला होते, त्यांच्या पोरबंदरला ते आश्रमामध्ये राहिले आणि वाचनाचं प्रचंड वेड असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आणि दररोज मग ते त्या ग्रंथालयातून एक मोठा ग्रंथ घेऊन यायचे. आपल्या सेवकाला सांगायचे की जाऊन घेऊन ये बाबा. आणि मग तो मोठा ग्रंथ घेऊन यायचा. ग्रंथ वाचायचे स्वामीजी. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाठवायचे, पुन्हा घेऊन यायचे, पुन्हा पाठवायचे, पुन्हा घेऊन यायचे. 3-4 दिवस असं झालं. ग्रंथालयातल्या ग्रंथपालाला वाटलं की काय चाललंय, आणि म्हणून त्यांनी सहज दुसऱ्या 4थ्या दिवशीचा ग्रंथ देताना त्या सेवकाला म्हटलं की तुझे स्वामी असेच आहेत, उगं देखावा. कारण काही जणांना असते हौस की मोठे मोठे ग्रंथ घ्यायचे, घरी न्यायचं आणि पुन्हा ग्रंथालयात पाठवून द्यायचे. त्यातले तुझे स्वामी. सेवक घरी आला आणि घडलेली घटना त्याने स्वामीजीला सांगितली. तो ग्रंथ वाचून झाल्यावर स्वामीजीचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे, जागा झाला. आणि मग त्यांनी तो ग्रंथ घेऊन ग्रंथालयात गेले. ग्रंथालयात जाऊन ग्रंथपालाला म्हणतात, महाशय हा ग्रंथ घ्या आणि दुसरा द्या. आणि दिल्यानंतर मात्र पुन्हा त्यांनी मग त्यांना आव्हान दिलं की तुम्हाला असं वाटत असेल की मी हे मोठे मोठे ग्रंथ नेऊन फक्त ठेवतोय, नाही, ते मी पूर्ण वाचतोय. आणि तुम्हाला त्या उपर जर विश्वास वाटत नसेल तर तुम्ही ग्रंथातलं कुठलंही विचारू शकता, माझी परीक्षा तुम्ही घेऊ शकता. आता ग्रंथपालालाही वाटलं हे कसं शक्य आहे, तरी आता म्हणतोय संन्याशी तर आपण विचारून पाहू. आणि म्हणून त्यांनी वाचलेल्या 3ही ग्रंथामधल्या पेज ना पेज कशाही पद्धतीनं विचारा, मागं विचारा, पुढं विचारा, काही विचारा, स्वामीजी मुखोदगत उत्तरं सांगायला लागली. त्यावेळेस हा ग्रंथपाल त्याच्या खुर्चीवरून उठतो. अद्भुत चमत्कारीय अवतारी रूप या युगपुरुषाचं पाहून बाहेर येऊन स्वामीजीचे पाय धरतो. एवढी अचाट विद्वत्ता असलेलं हे व्यक्तिमत्व भारताच्या मातीला लाभलं. त्याच स्वामीजींनी कन्याकुमारीला आल्यानंतर
त्यांना असं वाटलं की आपण आता ही यात्रा इथं समर्पित करावी, पण लगेच नजर गेली त्यांची श्रीपाद शिल्ला म्हणजे समुद्राकडे. पहा. आणि मग त्यांनी एका नावाड्याला विचारलं, ते काय आहे? ते म्हणले, या देशाचं शेवटचं टोक तेच आहे, त्याला श्रीपाद शिल्ला म्हणतात. स्वामीजी म्हणले, मला तिथं जायचंय. ते म्हणले, जा की, कुणी अडवलंय? त्यावेळेस ते एका नाव्याडाला म्हणतात, मला घेऊन जातोस? ते म्हणले, 5 पैसे पडतील. संन्याशी म्हणला, अरे मी तर संन्याशी, माझ्याजवळ पैसे कुठले? ते म्हणले, फुकट आम्ही घेऊन जात नाही, 5 पैसे द्याल तर नक्कीच घेऊन जाईल. आणि त्या क्षणाला काय दुर्गम्य इच्छाशक्ती असेल ना, तर माणूस काही करू शकतो. तुम्ही आध्यात्मिक भाग म्हणून घेऊ नका, परंतु श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, याचा जर आपण अनिवार्थ काढला तर केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, हा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. प्रयत्न करिता वाळूचे कणरगडिता तेलही गडे, हा त्याचा अर्थ होतो. आपण उगं वेगळ्या कारणाने अर्थ काढून ते खरं तर वाक्यच अडगणीत टाकण्याचा प्रयत्न करत असतो. पण स्वामीजींनी ते करून दाखवलं. जवळपास 2.5 फुर्लांग असलेलं ते श्रीपाद शिल्ला, आणि पुढच्याच क्षणाला स्वामीजींनी मारली उडी, आणि उडी मारून ते पोहत जायला लागले. नावाडी घाबरले, 2-3 नावा सोबत आहेत, कारण त्यांना माहीत नाही वाटेमध्ये समुद्रामध्ये मोठे मोठे शार्क मासे आहेत, खातील ते काकडीसारखं. पण घाबरलेलं व्यक्तिमत्व नव्हतं ते. पोहत पोहत ते श्रीपाद शिलेला आले. सलग 3 रात्र 3 दिवस त्या श्रीपाद शिलेवर स्वामीजींनी या भारत मातेचं चिंतन केलं. भारतामध्ये असलेल्या गंभीर समस्या, भारतात असलेलं दारिद्र्य, भारतात असलेली गरिबी, या सगळ्या व्यवस्थितरित्या त्यावर चिंतन केल्यानंतर स्वामीजी खऱ्या अर्थाने मग पुढे आपण असं म्हणूया की स्वामी विवेकानंद झाले. आणि या स्वामी विवेकानंदांनी भारताच्या मूळ संस्कृतीला भरभरून असं दिलेलं आहे. विवेकानंद प्रत्येक तरुणांनी वाचला पाहिजे, कारण स्वामी विवेकानंद एके ठिकाणी असं म्हणतात, आपल्यातली जी काही ज्योत आहे कधी तेवते तर कुणीतरी आपल्याला विरोध केला पाहिजे, कधीतरी आपल्याला दुःख आलं पाहिजे, कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये संकट आली पाहिजे, कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये वादळ आली पाहिजे. त्यावेळेसच आपल्यातली प्रगल्भ ज्योती ही तेवत असते आणि आपलं व्यक्तिमत्व खुलत असतं. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात, त्याच्या पुढे जाऊन त्यांचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे की युवकांना मी तर सल्ला असा देईल की तुम्ही वेद वाचण्यापेक्षा तुम्ही फुटबॉल खेळा, कारण खेळातून तंदुरुस्ती आणि मन सदृढ होईल. कारण पोटातच काही नसेल तर ओठात कधी येणार. म्हणून या देशातली गरिबी मिटली पाहिजे, या देशातली बेरोजगारी मिटली पाहिजे, यासाठी स्वामीजींनी फार मोठं लिखाण केल्याचं आपल्याला दिसतं. अशा या महान व्यक्तिमत्वाला BLW न्यूज नेटवर्ककडून जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा आणि स्वामी विवेकानंदांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.